हिंगोली लोकसभा क्षेत्रातील वसमत येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नवमतदाता संमेलन पार पडले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदार तरुण मुली यांना लाईव्ह स्क्रीनद्वारे संबोधित केले। यावेळी हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले। यावेळी वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांबाळे, सरचिटणीस खोब्राजी नरवाडे, तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे, रघुनाथ सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती। औंढा नागनाथ तालुक्यातील वाडकी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विठ्ठल भागोराव पोले यांनी केलाय। या अगोदर विठ्ठल भागोराव पोले यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल अपहार झाल्याच्या तक्रारी देखील अनेकदा दिल्या, परंतु न्याय मिळत नसल्याने यातील सरपंच, ग्रामसेवक आणि संगणक चालक यांच्यावर रीतसर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी करत विठ्ठल पोले यांनी औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। त्यानंतर संबंधित ग्रामसेवकावर निलंबित करण्याची कारवाई केल्यानंतर हे उपोषण सुटले आहे। सेनगावसह हिंगोली जिल्ह्यातील मातृवंदना योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान मागील काही महिन्यांपासून रखडले असून अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे तात्काळ मातृवंदना योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान देण्याची मागणी दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून टेंभुर्णी जोड रस्ता हा नादुरुस्त होता। त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, महिला यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या अथक प्रयत्नातून या जोड रस्त्यासाठी निधी मंजूर झाला। जोड रस्त्याचे काम आता प्रगतीपथावर असून आज त्या जोड रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचे काम दर्जेदार आणि मजबूत व्हावे यासाठी काही महत्त्वपूर्ण आमदार राजूभैया नवघरे यांनी सूचना केल्या। वसमत मतदारसंघातील हट्टा येथील घमोडी नदीवरील अंदाजे 1,80,00,000 रुपये निधी बंधाऱ्यासाठी मंजूर झाला असून आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या हस्ते नुकतेच बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले। या बंधाऱ्यामुळे जवळपास 20 ते 22 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून 98.78 मिलीमीटर पाण्याची साठवणूक होणार आहे। त्यामुळे अनेक विहिरी आणि बोरवेलना पुनर्जीवन मिळणार आहे। या बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढून गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। हिंगोली जिल्ह्याचा 2023चा खरीप पीक विमा मिळत नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे कैवारी अजित भाऊ मगर हे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे। या संदर्भाचे निवेदन देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। हिंगोली जिल्ह्याचा 2023चा खरीप पीक विमा शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळता रद्द करण्यात आला। त्यामुळे लाभपात्र जिल्ह्यातील सर्व शेतकरी दुष्काळी परिस्थितीत संकटात असताना पीक विमा लाभापासून वंचित राहणार आहे। शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सरकारी यंत्रणेच्या अहवालातून स्पष्ट होऊनही पीक विमा कंपनीचा फायदा शासन का व कोण करत आहे अशा विचारात शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते अजित उत्तमराव मगर यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.